जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या दोघांनी एवढ्या टाळ्या घेतल्या, धगधग वाटत होतं की माझ्या वाट्याला काही येणार आहेत की नाहीत, पण आहेत, शिल्लक आहेत. मगाचपासून मी विचार करतोय की साधू संत संन्याशांच्या आसपास मी बसलेलो आहे. एक एक नाव वाचतोय. इकडे मच्छिंद्रनाथ बसलेला आहे, तिकडे गोपीनाथ बसलेला आहे, पलीकडे गोपीचंद बसलेला आहे. हे नवलच आहे. नवल आहे म्हणून नवल करालेत की काय मला माहित नाही. मदन छान बोलला. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की भाषण करू नको, लोकांशी बोल, गॉसिप विथ द पीपल. आणि त्याची स्टाईल चांगली आहे. काय मनोगत त्याने बोलून दाखवलं, मी काय होणार काय नाही. तो मग एक वाक्य बोलून गेला काहीतरी की पैसे काय सर्वस्व नसतं, पैसा काय समाधान नसतं. याचा अर्थ एक नक्की की हा मंत्री कधीच होणार नाही. माफ कर. चाट्यांबद्दल मला खरोखर आश्चर्य वाटतं की बघ, फटाफट एवढी दौड केली कशी या माणसाने. हे जादू विदू आहे की काय, फिक्सिंग बिक्सिंग काय भानगड आहे की काय. हो काय म्हणजे आता बघतो मागासपासून 98 काय 97 काय आणि 2000 काय काय आहे काय. पण हे कर्तृत्व आहे. स्वच्छ असलं माणसाने. माझ्या वडिलांचं आणखीन एक सांग आहे की हात स्वच्छ ठेव बाळ आयुष्यात. तुझे हात स्वच्छ राहतील तर ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी भिण्याचं कारण नाही. हात स्वच्छ असणे म्हणजे खरोखर डरण्याचं काही कारण नाही. मी जे माझ्या अंगात जे येतं ते एवढंच की मी कशा करता आणि कोणासाठी घाबरायचं. देणं नाही आणि घेणं नाही. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, भानगड नाही. पण उद्धटपणा आणि उर्मटपणा नाही. कारण आताचा जरा जमाना म्हणजे फार निराळा आहे. पोरीबाळी एका निराळ्या मार्गाने जात आहेत. कहो ना प्यार है वगैरे. अरे का तुला दुसरा उद्योग आहे की नाही. कॉम्प्युटर शिक, इतर कर, ती कर. जर चांगला जर तू कर्तृत्वान निघाला तर ते आपण होईल आणि सांगेल हा आहे. तू काय भीक मागतोयस. सगळे हिंदी सिनेमाने वाट लावली अगदी. कालच मला वाटतं मी परवा दिवशी त्या खळ्यांच्या कार्यक्रमात, श्रीनिवास खळे आपले, तेवढा जबरदस्त संगीतकार आहे, भयानक. आधी बाबूजी पण आले होते, आमचे सुधीर फडके. पण ते गाण्याची स्टाईल सगळे आता पॉप सिंगर, सगळे पॉप. आता पण आम्ही पॉप कॉर्नच खात होतो, पण यांची गाणी कशी पसवायची हा प्रश्न आहे. आणि ते ब्रेक डान्सेस, काय पिढी उभी राहते हो. अगोदरच कमरेमध्ये लचकलेले आणि वाकलेले, त्यामध्ये ब्रेक डान्स करतायत. उद्या काही साला मोडलं तोडलं, एखादं माकडाट तुटलं तर स्पेअर पार्ट नाही मिळायचा. आणि त्या मानाने ह्या मंदिरात जे काही हे म्हणजे नुसते सर आणि क्लास चालवतात नाही, हे शिल्पकार आहेत. हे शिल्पकार आहेत, मूर्त्या घडवत आहेत. मला आठवतं मी लहान असताना आम्हाला तर गणितात कधीच मार्क मिळाले नाहीत, केव्हाच नाहीत. बरं, म्हणजे अगदी स्वतःची बोटं मोजून सुद्धा कळायचं ना की किती बोटं मोजली का उरलीत की काय शिल्लक. पण मी एकदा गणित, माझं प्रगती पुस्तक आलं आणि प्रगती पुस्तकात ती वडिलांची सही लागते पालक म्हणून. पण दाखवायचं कसं हे मार्क. आणि त्याच्यावरती त्या मास्तरांनी शेरा मारला होता, गणिताची तयारी करून घ्यावी लागेल. आता कोणी, सराने का माझ्या बापाने. 2 दिवस मी ते पुस्तक ठेवून दिलं दप्तरात. मास्तर रोज विचारायचे, ठाकरे
पुस्तक कुठे आहे? तर काय ते पुस्तक आणलं नाहीस? हो म्हटलं सर देतो, वडील जरा बाहेरगावी गेले ते कामावर होते, मग शेवटी द्यावंच लागलं. पण सही कुठे? मग वडिलांना सांगितलं, घाबरलो. आईला सांगितलं, म्हटलं काय करू? तुला म्हणलं तर सही घेतलीच पाहिजे. वडिलांनी बघितली सही, काय म्हणे सही पाहिजे काय? आणि तिथे लिहिलं होतं त्या मास्तरांनी, गणिताची तयारी करून घ्यावी लागेल. माझ्या वडिलांनी खाली शेरा मारला. आम्ही शाळेमध्ये धोंडे पाठवीत असतो, त्या धोंड्यांना देवाचा आकार देण्याचं काम तुमचं असतं. परत धोंडा पाठवलात पण ह्यांच्याकडे एक बरं आहे आपलं. अर्थात येणारी पोरसाठी दोंडे असतात अशातला प्रश्न नाहीये, कारण त्या मदनकडे पाहिल्यानंतर बरं मुळात आकार असलेली माणसांना जरा कुठे काही इकडे तिकडे असेल तर त्याला बरोबर मार्गावर आणणं, मार्गदर्शन करणं हे फार महत्वाचं असतं. क्लासेस खूप निघतात पण व्यावसायिक असतात. धंदा आज आमच्या पत्रकारितेचा धंदा झालेला आहे. धर्म कुठेही मला दिसत नाही. आणि जोपर्यंत चाटे बंधू किंवा स्वतः मच्छिंद्र वगैरे ही मंडळी धर्म म्हणून ते पालन करत आहात, त्याचं पावित्र्य ठेवत आहात, तोपर्यंतच तुम्हाला यश मिळेल. ज्या दिवशी तुमचा हात व्यवसायाकडे जाईल त्या दिवशी यश नाही मिळणार. आज येताना एका कुठच्या तरी लंगोटी पत्रात काहीतरी आले लिहून यांच्याबद्दल. विचार केला काय करावं, जावं का न जावं, पण म्हटलं गेलंच पाहिजे. कारण असे ना यश मिळायला लागलं की काळी मांजरं खूप आडवी जातात. त्यातले एक ते आहे. म्हणजे यांच्याशी काय वाटेल ते संबंध लावतील. त्याने असं केलं, त्याने तसं केलं, तसं केलं. मी फक्त माझ्या वडिलांनी मला दिलेला कानमंत्र मी तुम्हाला सांगतोय, आणि तुम्हालाही सगळ्यांना, या तरुण पोरांना, की लक्षात घ्या, नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा. मी शिवसेना या नावाला कधी धक्का लावू देत नाही. माझ्याकडनं मी काळजी घेतो, इतरांना मी घ्यायला सांगतो. कारण ती शिवसेना हे नाव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. त्या दिवशी त्याला डाग लागेल त्या दिवशी तुम्ही आम्ही संपलो. ही एक फार अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतोय. आणि म्हणून चाट्याने सुद्धा नावाला जपावं. पैसा येईल, पैसा जाईल, पण नाव गेल्यानंतर पुन्हा येता येणार नाही, मुळीच येणार नाही. आणि त्याला जपायला पाहिजे. तशी पाहिले तर या क्लासेसची अंडी किती लोकांनी अगोदरच घातलेली होती. चिकार एक 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 गावाला एक एक अंड घातलेलं आहे. बरं, पण निघालं काहीच नाही. बरं, समाधान यांना मात्र चिकार अंडी झाली, जमलो वा. पण एका कर्तृत्व दृष्टीनं या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्यांनी खरोखर या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे, हे तुम्हाला मानावं लागेल. ही क्रांती थोड्यानंच जमते. बरं, त्यानंतर पोराने राजकारणात पडायचं नाही, पडू नका, उभे राहा. बरं, पण निदान की माझ्यासारख्याची पुष्कळ पंचायत, मी व्यंगचित्रकार आता काढता येत नाही कारण वेळच मिळत नाही. लोक येत आहेत, फोनची बेल वाजते, हातात ब्रश घेऊ का ते उचलू. त्यामुळे ती जी एकाग्रता लागते कलाकाराला ती गेली. म्हणून मी आली व्यंगचित्र काढण्याचं बंद केलं. पण त्याचबरोबर मी अजून वर्तमानपत्र वाचन ठेवलंय. वृत्तपत्र वाचन ही आवश्यक गोष्ट आहे. पण काय वाचायचं, मी अग्रलेख कुठचे वाचत नाही. अगदी महत्वाचा असला तर वाचतो. दुसऱ्यांच्या विचाराने स्वतःचा विचार बिघडवू नका. आणि अविचार आणि सुविचाराच्या भानगडीत पडू नका. पुष्कळाला अविचारच सुविचार असतो आणि सुविचार अविचार होतो. हे मी स्वतः अनुभवले. मी ज्याला काही विचार दिला त्यावेळेला माझ्या काही लोकांना सहकार्य वाटलं, म्हणजे बरोबर नाही केलं साहेबांनी, म्हणजे हे कसं होणार वगैरे. पण ज्यावेळेला ते बरोबर झालं, मी म्हटल्याप्रमाणे मला जे पाहिजे तेच झालं, त्यावेळेला म्हणे काय बरोबर निर्णय घेतला हो तुम्ही. अरे लेका, त्याशी पशार झाला होतास आणि आता तू म्हणतो हे. तर त्याचा तुम्हाला पटले ना, तुम्हाला जे पटले तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला न पटल्यानंतर सुद्धा तुम्ही ते पटवण्याचा प्रयत्न करता, त्याशी फसता. म्हणून एकच प्रामाणिक राहा.
प्रामाणिक राहा आणि प्रामाणिकपणाला धोका नाही. फसवेगिरी आली की संपलात. पण चाट्यांनी काय आणि इतरांनी काय ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की धर्म सांभाळलाय त्यांनी. हा धर्म सांभाळलाय एका याने बिनधास्तपणाने सांभाळलेला आहे एकदम. मी त्यांना काय मराठी चित्रपटसृष्टी सुद्धा हो काय एक काळ होता, तो जमाना होता. आमचे गदी माडगुळकर असा कवी होणे नाही, राजा परांजपे असा दिग्दर्शक होणे नाही आणि सुधीर फडके यांच्यासारखा संगीत दिग्दर्शक होणे नाही. त्रिशूळ होता तो महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीचा. आज कुठे आहे? काहीच नाही. मराठी चित्रपटसृष्टी संपली. काय येतं काय येतं आणि बायकांना रडवणे नाही भयंकर. बाळा जो जो रे घरात तेच नाही आला, बाहेर तेच परत हलवत आहेत आपलं. म्हणजे बाई पदर लावून नाक लाल बुंद झालेले डोळे पुशीत आले की कसं चांगलंय. अरे का तू हसतोय ती रडते. हे चित्र करमुडकीसाठी जातो. काहीतरी द्या चांगलं. कथानक नाही, काही नाही, काही नाही. काढतायत नुसतं. का तर सरकार 15 लाख रुपये देतं. बरं 15 लाख रुपया करता आता हल्ली निर्माते उभे राहू लागलेले आहेत. यांनी कलेची सेवा होत नाही. कलेची सेवे करता त्याकरता त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. धंद्याकरता पैसे घेऊ नका. म्हणून इमान हा इमान जो प्रकार आहे हा तुमच्या रक्तात असला पाहिजे. हा रक्तात असला पाहिजे आणि देशावर ते प्रेम करा. मी काय नुसतं हिंदुत्व म्हणून काय वेड्यासारखा हे ओरडत नाही सुटलो मी. खरोखर त्या हिंदुत्वाची गरज आहे देशाला. बरं तुम्ही उत्तम इंग्रजी बोला. आता म्हणजे अनिशा का काही इंग्रजी छान बोलली, पण त्याचबरोबर तुझी मातृभाषा सुद्धा तुला विसरता नाही येणार. खरं सांगायचं मध्ये ती अत्यंत गरज आहे. तू बोलतही असशील तुझ्या मातृभाषेमध्ये, पण मराठी सुद्धा शिकायला पाहिजे. इतक्या वर्ष तू मुंबई राहते, मराठीला पण शिक. जितक्या भाषा शिकता येतील तेवढ्या शिका. इंग्रजीचा द्वेष करून चालणार नाही. इंग्रज गेले पण इंग्रजी राहिली पाहिजे. इंग्रजी आलीच पाहिजे. आमच्या पौराने जो मार खाल्लाय तो इंग्रजी नसल्यामुळे. बरं म्हणजे उदाहरण एका पोराची जुनी गोष्ट आहे. एका पोराला विचारलं व्हॉट इज युअर फादर. माझा बाप काढू नको तुला सांगतो, कानाखाली आवाज काढेन. बरं त्याला काय वाटलं बापाबद्दल याने काहीतरी त्याला उद्गार काढलेला दिसतं म्हणतो कानाखाली आवाज काढेन. एवढं तरी मी फ्री प्रेस मध्ये असताना पहिलं कोणचं काम केलं असेल तर तमिळ शिव्या शिकून घेतल्या. म्हटलं दिली तर कळलं पाहिजे. दिल्यानंतर आपलं थँक्यू व्हेरी मच करण्यात काय अर्थ आहे. तुला काय म्हणाला तेवढं तर कर, बघ जरा लक्ष दे. मी पहिल्या शिव्या शिकलो. प्रत्येक भाषेतल्या पहिल्या शिव्या शिका. आज जर्मन भाषेला फार महत्व आहे. आता माझे चिरंजीव तिकडे होते, पॅरिसला होते. फ्रेंच खरी तिकडे भाषा नाही. तुम्हाला समजो न समजो स्वित्झर्लंड त्यांची भाषा तुम्हाला आल्याशिवाय तुमची ते परवाच का तुम्ही गिऱ्हाईक म्हणून गेला तरी परवा करत नाही. ते त्यांची भाषा बोला. आणि इथे आमच्याकडे येत नसलं तरी दूधवाला भैया आले की पहिलं हिंदी आमचं. क्या भैया आणि काय हिंदी. जरा आज दूध में पानी जरा जास्त लगता है. हा? अरे साहब क्या करू अभी ऐसा है वैसा है वगैरे वगैरे. काय त्याच्याकडनं हिंदी काय वाढवता. जा हिंदी क्लास कशी काय या तुमच्याकडे असेल मोठे हिंदीचा क्लास पण असेल. पण मात्र चाटेजी मच्छिंद्रजी तुम्हाला सांगतो IAS आणि IPS चे क्लासेस सुरुवात करावीच लागेल तुम्हाला. केलीच पाहिजे. आपण मार खातो आपली पोरं. आमच्यावरती तुम्ही आरोप करत आहात. इथे बसलेत माझे उपमुख्यमंत्री. रांग लागलेली आहे त्याबद्दल वाईट नाही, पण करू काय मी. शेवटी आरोप आमच्यावरती काय. हा बघा एवढे मराठी करतायत आणि सगळे दाक्षिणात्य हे करतात. म्हणजे कुठचे CA तुमचे काय CA तुमचे नाही तिथे बोंगीरवर कुठच्या ह्याच्यावरती मुख्य सचिव. बरं मुख्य सचिवाची जागा सगळे ते रामचंद्र राघवन केशवन अमुक तमुक तमुक तमुक. नाही त्याला आम्ही काय करणार. जेवढा मिळाला त्याला ठेवला. तेव्हा गेलं तर परत त्यांचीच मालगाडी. मदन ज्यावेळेला IAS होईल आणि त्यानंतर मंत्रालयात येईल तो पण मी तुम्हाला सांगतो नवलकर थांबाल त्याने सरकार मला उद्याच पाहिजे. मदन येईल तर येईल.
तो होणार म्हणून आम्ही थांबले असं नाही करता येणार. नाही उद्याच पाहिजे मला. हा तो पण तो होते की तो झाला की आणू त्याला, मुख्य सचिव करा त्याला. पण ही खरोखर ह्यांची अत्यंत निकड गरज आहे. आम्ही शिवसेना भवनमध्ये क्लासेस चालवले आणि त्याच्यामध्ये मुलांपेक्षा मुली जास्त. ते पोरांना तुम्हाला महाग पडेल, लग्न होणार नाही तुमची. आणि ते पोरगी कशाला तुमची परवा करते, हे असलं आपलं हे असलं नाही. तुम्ही आय झालं पाहिजे, मुलांच्या बरोबर मुलींची स्पर्धा लागली पाहिजे. आता मुलींच्या बरोबर मुलांनी स्पर्धा केली पाहिजे अशी परिस्थिती आली. म्हणून IAS आणि IPS या महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे. इंग्लिशची ही गरज आहे, पण स्वाभिमानही सोडू नका आणि त्याचबरोबर हिंदुत्वालाही विसरू नका. देशाला वाचवायचं असेल त्याची फक्त आशा ही तुम्हीच आहात, तुम्हीच आहात, तुम्हीच आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र.